पण आता हा किल्ला तरी चालू आहे की नाही माहित नाही. हा तो किल्ला आहे, हा तो डोंगर आहे. हा एवढा डोंगर आपल्याला चढायचा आहे. थक गए. इसका निशाणा डायरेक्ट जे शत्रू बॅक साईडने येणार त्यांच्यावर आहे. आणि हा एक एंट्रन्स तुम्ही बघू शकता, लांब लचक. सर्वांचं चांदोस्कर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत कुठल्या किल्ल्यावर? कोरलाई किल्ला. कोरलाई किल्ल्यावरती चाललेलो आहोत. आणि सौंदर्य पण आलेली तिकडे. सौंदर्य रेडी आहे आणि इथे पप्पा मम्मी निघालो तयारी करायला. आता आम्ही निघतोय. मुरुड जंजिरा किल्ला काय बघता आला नाही, पण आता हा किल्ला तरी चालू आहे की नाही माहीत नाही. कारण आता 26 जानेवारी आज आहे, त्यामुळे हे म्हणतात की सुट्टीच्या दिवशी हे बंद असतं. पण आपण जस्ट एक ट्राय करूया जाऊन आहे की नाही ते. आता तिकडे गेल्यानंतर आम्हाला जे काय तिकडची परिस्थिती आहे ती कळेल. बघूया तिकडे गेल्यावर. चालू असू दे प्लीज. हो हे देवा. किल्ला चालू ठेव. थोडासा वरळीचा फील येतोय. वरळी आपल्या मुंबई मधला वस्ती दिसती तशीच वाटते. वरळी गावांचं आगरी कोल्ह्यांची कशी हा तसंच सगळं हा इकडं. वरळीच्या कामांशी चाललेलं आम्हीशी. हा कोरलाई किल्ला, त्या जे समोर तुम्हाला डोंगर दिसतंय ते आहे कोरलाई किल्ल्याचं. आणि आता आपण चाललो आहोत, गाडी घेऊया यांच्या गावात. रस्ता बंद केला की रुको जरा सबर करो. गोवागडचा फील आला ना. मग रस्ता बघा कसा आहे बांधलेला, फक्त 2 व्हीलर साठीच आहे. तिथे 4 तुम्ही समोर बघा. अलाव नाहीये. मी सांगते तुम्ही समोर बघा. हा मी समोरच बघतोय. तर हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय तो फक्त इथे पहिले 4 व्हीलर आला होते, पण जे काही 4 व्हीलर आला त्या लोकांना चावला जमला नाही. नाव त्यांना जमले नाही तर पडला होते. 4 व्हीलर पडला, मग 4 व्हीलर बंद करला. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? 4 व्हीलर यायच्या, पण 4 व्हीलर इथून जो हा खड्डा आहे इथून खाली वगैरे जायच्या, तर ते काढायला भरपूर मुश्किल व्हायची. त्याच्यामुळे आता 4 व्हीलर बंद केल्यात आणि खाली पे अँड पार्क सुरू केलंय त्यांनी. वरती फक्त 2 व्हीलर जाऊ शकतात. हा आपल्या रिस्कवर नेऊ शकतो, पण जर रिस्क नसेल घ्यायची तर खाली पे अँड पार्क करू शकतो. म्हणजे जे आहेत ते आता 4 व्हीलर वाले ते सगळे लोकल आहेत, त्यांना या रस्त्याची सवय आहे. ते कदाचित या वरपर्यंत आले असतील. तिथे पण काही लोकांनी पार्किंग केली, पण आपली पार्किंग गेली नाही. आपली पार्किंग अजून पुढे पार्किंग आहे. MX 03 वाले ते सगळे आपल्याकडे आहेत. वडाळाची दादर वडाळावाले. कोरलाई फोर्ट म्हणजे कोरलाई किल्ला जवळ आलो आहोत. हा तो किल्ला आहे, हा तो डोंगर आहे. हा एवढा डोंगर आपल्याला चढायचा आहे आणि वरपर्यंत जायचंय. हा त्याचा एंट्रन्स आहे. चाललोय कोरलाई फोर्ट, दीपघर. त्यानंतर आम्हाला परत कळालं की इथून एंट्री बंद आहे. रुको जरा सबर करो. पण एंट्री जरी बंद असली तरी आम्ही चोर मार्ग काढलेला. आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो आहोत. आम्ही आता चोर बनणार. तो चलिए शुरू करते हैं. चाललो आहोत. ही जस्ट किल्ल्याला पोहोचायची सुरुवात आहे. या साईडला समुद्र किनारा, पूर्ण खाडी. हा ऍक्च्युली जुना रस्ता आहे आणि जो आम्ही जे तिकीट काढून वगैरे होतो तो नवीन एंट्रन्स आहे. किल्ल्यावर कमी आणि जंगलात चाललो असं वाटतंय. जंगल सफारी. कोकणामध्ये देवगडमध्ये असेच बागा आहेत प्रत्येकाच्या. वाहळाकडे जाताना किंवा नदीकडे जाताना
अशी पायवाट लागते. तर ही पायवाटच आहे ॲक्च्युली जाण्याची किल्ल्यावरती. मेरे को बोल रही थी. मी आईसाठी थांबले हैं? खरं. मला बोलते किती दमलायस म्हणून. दम लागला. दमले सगळे दमले. पढ़ाओ आखिरी पढ़ाओ पार करते समय सब थक गए. तोफ त्याचा निशाणा डायरेक्ट इथं मेन एंट्रन्सवर जिथून एंट्री आहे तिथे पडत असेल. जेणेकरून शत्रूंना वर येण्यासाठी काही चान्स नाही आहे. आणि बॅक साईडने एंट्री. बेकार दमलं. तिथे बसा सावलीत नाही तर इकडे सावली आहे. आपण चाललो आहोत तोफेजवळ. हे बघा तोफ आहे 3-4. पहिली तोफ. त्यानंतर ही डायरेक्ट समुद्रात अटॅक करण्यासाठी आहे. हिचा निशाणा दुसरीकडे आहे थोडंसं त्याच कंटिन्यू दुसरी. आणि ही मेन एंट्रन्सला येणारी ही बघा. हिचा निशाणा डायरेक्ट जे शत्रू बॅक साईडने येणार त्यांच्यावर आहे. हा संपूर्ण समुद्र किनारा मस्तच किल्ला आहे. उचलातून जसं बघायला चारी बाजूनी शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी या तोफा आहेत. जसं मी तुम्हाला बोललो की ही तोफ डायरेक्ट जे येणाऱ्या पायऱ्यांवरती आहे. तसंच बघा इथून सुद्धा भालेफेक किंवा बाण मारून हा जो तुम्हाला दिसतो इथे झाडांमुळे कदाचित दिसत नसेल पण ह्या त्याच पायऱ्या आहेत ज्या पायऱ्यांवरनं आम्ही आता आलो. त्याच्या पलीकडे त्याच पायऱ्या आहेत. तुम्हाला ही अशी डायरेक्ट दाखवतो इथून. हे बघा ह्याच त्या पायऱ्या आहेत. म्हणजे तोफाने सुद्धा हे काम होतं आणि इथून बाण मारून सुद्धा बऱ्यापैकी ते काम केलं जाते. हा थोडासा टॉप अँगल काढण्याचा प्रयत्न. याची बॅक साईड ॲक्च्युली अजून आपल्याला भरपूर त्या साईडला पुढे जायचं आपल्याला. हळूहळू आम्ही सगळं पुढं सरकतोय. आणि हा एक एंट्रन्स तुम्ही बघू शकता. लांबलचक वाट आहे आणि ते टोक आहे शेवटचं एका साईडचं. तसं त्या अपोजिटला तेवढाच मोठा लांबलचक हा किल्ला. आणि जिथून एंट्रन्स जो होता मेन एंट्रन्स तो तिकडे पुढे आहे. जिथून सांगितलं की नाही किल्ला बंद केला तुम्ही बॅक साईडने जाऊ शकता असं जे सांगितलं गेलं. तर जो त्यांच्या तिकिटावरती मला तिकीट नाही म्हणलं वाटतं लाईट हाऊसला तिकीट आहे पण जो एंट्रन्स आहे बघा ते चालले तिथे.
हा तो एंट्रन्स आहे. चालू आहे. आता त्याला टाळा लागलेला असो ना, त्यांनी आपल्याला वंदे वंदे बनवण्याचे धंदे चालू आहेत. आणि हा एंट्रन्स, हा त्याचा मेन टाळा लावलेला असतो एंट्रन्सचा. म्हणजे इथेपर्यंत तुम्ही येऊ शकता पण आत येऊ शकत नाही. आणि त्याने आम्हाला सांगितलं की बंद आहे. असो, पण शेवटच्या टोकाला जाऊया जेणेकरून समुद्र आपल्याला दिसेल. आणि इथून कसं संरक्षण केलं गेलं या किल्ल्याचं त्याचं पण तुम्हाला उदाहरण दिसेल. ए बाबू, अजून लय पूर आहे. कुठे चोरांना बघायला? अडगळीच आहे तरी. तबेला तकडुम 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 तबेला 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 तकडुम तकडुम. कुठे आहे तो फाय तिथे. आणि समुद्र किनारा कुठला तो? हे जे दिसतंय ते समोर. अच्छा, ते गुफासारखे असं का? हां हां हां, इथे आहे तो तबेला. हे जे दिसत आहेत ते गॅप बोटीने यायला दुसरा पर्याय नाही. बहुतेक बाहेर भुयार आहे जायला बाहेर. अडकवली अडकव ना, झप अडकलं. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.